अमेरिकेतल्या शिकागोमध्ये मोठी विमान दुर्घटना थोडक्यात टळली. शिकागो आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टीवर साऊथवेस्ट एअरलाइन्सचं विमान हे उतरत होतं. याच वेळी समोरून त्याच धावपट्टीवर एक जेट टेक ऑफसाठी पुढे जात होतं. साऊथवेस्ट एअरलाइन्सच्या विमानाच्या पायलटला धावपट्टीवर विमान दिसताच त्यानं विमान उतरवण्याऐवजी पुन्हा आकाशात उड्डाण करण्याचा निर्णय घेतला. वैमानिकाच्या तत्पर विचारामुळे मोठा अनर्थ टळलाय. तर जेव्हा विमान पुन्हा वर नेण्यात आलं तेव्हा प्रवासी आश्चर्यचकित झाले आणि त्यामुळे काही क्षण विमानातील प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण सुद्धा पसरलं. नेपाळच्या काठमांडूमध्ये असलेल्या पशुपतीनाथ मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांनी मोठी गर्दी केली. बागमती नदीच्या काठावर हे मंदिर स्थित आहे. या मंदिरामध्ये दर्शनासाठी भारतातील हजारो भाविकांनी हजेरी लावली. मंगळवारी रात्री उशिरापासूनच लोकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. या उत्सवानिमित्त प्रशासनानं जय्यत तयारी केली. परिसरात मांस, गांजा आणि दारू विक्रीवर बंदी घालण्यात आली होती. उत्सव सुरळीत पार पडण्यासाठी 4000 सुरक्षा कर्मचारी आणि 10,000 स्वयंसेवक तैनात करण्यात आले. मध्य इस्रायलमध्ये शिरी बिबास आणि तिच्या 2 लहान मुलांची अंत्ययात्रा काढण्यात आली. हमासनं ताब्यात घेतलेल्या इस्रायली बंधकांच्या दुर्दशेचे जागतिक प्रतीक बनलेल्या बिबास कुटुंबाच्या अंत्ययात्रेसाठी इस्रायली नागरिकांनी मोठी गर्दी केली. 7 ऑक्टोबर 2023 मध्ये शिरी बिबास आणि तिची 2 लहान मुलं एरियल आणि कफी यांचं अपहरण करून त्यांना गाझामध्ये नेण्यात आलं होतं. शस्त्रसंधीनंतर दोन्ही मुलांचे मृतदेह हमासकडून इस्रायलला परत करण्यात आले. सुदान 2023 पासून महायुद्धाच्या गर्तेत आहे. लष्कर आणि निमलष्करी गट रॅपिड सपोर्ट फोर्स यांच्यातील तणावाचं युद्धात रूपांतर झालंय. हा संघर्ष शहरी भागात वांशिक हिंसाचार आणि सामूहिक बलात्कार यासारख्या भयानक घटनांना जन्म देतो. तर संयुक्त राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय अधिकार संघटनांनी या घटनांना मानवतेविरुद्धचा गुन्हा संबोधलाय. तर लष्कराने खार्तूम आणि इतर भागामध्ये RSF विरुद्ध कारवाई तीव्र केली आहे. तर RSFनं न्याला इथं सुदानी सैन्याचं विमान पाडलं आणि यामुळे सुदानच्या शांततेला गंभीर धोका निर्माण झाला. सिरियामध्ये इस्रायली विरोधात निदर्शनं करण्यात आली आहेत. असदच्या सत्तापालटानंतर इस्रायलनं संधी साधत सिरियाचा मोठा भूभाग ताब्यात घेतला होता आणि यामुळे सिरियन नागरिकांनी हे आंदोलन केलं. नागरिकांनी इस्रायलनं सिरियातून माघार घ्यावी आणि त्यांच्या लोकांची जमीन त्यांना परत करावी अशी मागणी केली. तर 2024 मध्ये बंडखोर गट अल शाम तहरीरनं दहशतवादी हल्ला करत सिरियातील असदची सत्ता संपुष्टात आणली होती आणि त्यानंतर सिरियाचं नेतृत्व अल शाम तहरीर गटाचे प्रमुख अल झुलानी यांच्या नेतृत्वाखाली आलं आहे. मात्र इस्रायलला हे मान्य नाही. इस्रायलनं पुन्हा एकदा सिरियावर बॉम्ब हल्ला केला आणि यामुळे सिरियामध्ये गोंधळ उडाला. इस्रायलने सिरियाच्या पुणे इट्रा ग्रामीण भाग आणि दारा प्रांतात हे हल्ले केलेत. तर इस्रायलनं असदच्या राजवटीत वापरलेल्या लष्करी तळांना आणि शस्त्रास्त्रांना नष्ट करण्यासाठी हे हल्ले केल्याचं बोललं जातं. तसंच इस्रायलनं दक्षिण सिरियाला दक्षिण लेबनॉनमध्ये परिवर्तित होऊ न देण्यासाठी हल्ले केल्याचं सुद्धा म्हटलं. लष्करी सरावाबाबत चिंता वाढल्यानं न्यूझीलंडच्या परराष्ट्र मंत्र्यांची चीनमध्ये चर्चा केली. तर न्यूझीलंड आर्थिक आणि व्यापारी सहकार्य वाढवण्यास तयार आहे. चीननं न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियासाठी सर्वात मोठे निर्यात स्थान आहे. चीनच्या युद्धनौकांनी आपापल्या देशांमधील सागरी क्षेत्रात थेट गोळीबार करण्यापूर्वी अधिक इशारा द्यायला हवा होता असं त्यांचं सरकार आणि ऑस्ट्रेलिया या दोघांनीही सांगितल्यानंतर न्यूझीलंडच्या परराष्ट्र मंत्र्यांनी चीनमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. अमेरिकेनं युक्रेनला मोठा धक्का दिलाय. रशिया युक्रेन युद्धामध्ये आतापर्यंत युक्रेनची बाजू घेणाऱ्या शस्त्रास्त्र आणि आर्थिक मदत करणाऱ्या अमेरिकेनं जोरदार पलटी मारली. डोनाल्ड ट्रम्प सत्तेत येताच त्यांनी युक्रेनला धक्के देणारे निर्णय घेण्यास सुरुवात केली. याची प्रचिती म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघात शिफारस करण्यात आली होती. या प्रस्तावावर मतदान घेण्याची गरज पडली तेव्हा अमेरिकेनं चक्क रशियासोबत असल्याची घोषणाच करून टाकली. युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांनी यापूर्वी अमेरिका आणि रशिया बैठकीवर दोन्ही देशांना सुनावलं.
झेलेन्स्की वॉशिंग्टनमध्ये मोठ्या आर्थिक करारावर स्वाक्षरी करण्यासाठी येणार आहेत असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. तर युक्रेन आणि अमेरिका यांच्यात व्यापक आर्थिक कराराच्या आराखड्यावर एक करार झाला. यामध्ये दुर्मिळ पृथ्वी खनिजांच्या शोषणाचा समावेश आहे अशी माहिती युक्रेनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. तर युक्रेनला आशा आहे की करारावर स्वाक्षरी केल्यानं तातडीनं आवश्यक असलेल्या अमेरिकन लष्करी मदतीचा निरंतर प्रवाह सुरू होईल असं युक्रेनच्या वतीने सांगण्यात आलं. इस्रायल आणि हमासमध्ये नवा करार करण्यात आलाय. यावेळी पोलीस आणि कैद्यांच्या मृतदेहांच्या देवाणघेवाणीवर करार झालाय. शेकडो पॅलेस्टिनी कैद्यांच्या सुटकेच्या बदल्यात मृतबंधकांच्या मृतदेहांची देवाणघेवाण करण्याचा करार करण्यात आला अशी माहिती इस्रायल आणि हमासच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. इस्रायल आणि हमासमधील युद्धबंदी किमान आणखी काही दिवस टिकण्याची शक्यता आहे. इस्रायल शनिवारपासून 600 पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करण्यास विलंब करत आहे. अमेरिकन नागरिकत्व देण्याच्या बदल्यात राष्ट्राध्यक्ष ट्रम्प 5 पट जास्त पैसे आकारणार आहेत. ट्रम्प यांनी गोल्ड कार्ड नावाचा नवीन व्हिसा कार्यक्रम सुरू करण्याची घोषणा केली. हा व्हिसा 44 कोटी रुपयांमध्ये खरेदी करता येईल. ट्रम्प यांनी या व्हिसाला अमेरिकन नागरिकत्वाचा मार्ग म्हणून वर्णन केलंय. तर ट्रम्प यांनी गोल्ड कार्डचे EB-5 व्हिसा कार्यक्रमाचा पर्याय म्हणून वर्णन केलं. तसंच भविष्यात 1 मिलियन गोल्ड कार्ड विकलं जातील असंही त्यांनी सांगितलं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात भारताला फायटर जेट F-35 देऊ करण्याची घोषणा केली. मात्र त्यांनी पाकिस्तानला F-16 लढाऊ विमानांसाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर केला. त्यामुळे त्यांनी भारताशी दुहेरी धोरण स्वीकारल्याची चर्चा सुरू आहे. अमेरिकेनं नुकतीच पाकिस्तानला $397 दशलक्ष लष्करी मदत जाहीर केली. ही रक्कम प्रामुख्याने F-16 या लढाऊ विमानांच्या ताफ्याच्या देखभालीसाठी वापरण्यात येणार आहे. भारताच्या दृष्टीनं हा मोठा धक्का मानला जातो. हाँगकाँगच्या आर्थिक सचिव पॉल चॅन यांनी वार्षिक अर्थसंकल्प सादर केला. तर 2024-25 या आर्थिक वर्षात हाँगकाँगच्या 87.2 अब्ज हाँगकाँग डॉलरच्या अर्थसंकल्पीय तुटीला लगामासाठी चॅन यांच्यावर दबाव आहे. तर 2019 पासून हाँगकाँगमध्ये 4 अर्थसंकल्पीय तूट आणि केवळ 1 वर्षाचा अर्थसंकल्पीय हा अनुशेष नोंदवला गेला. तर चॅन यांनी भाषणामध्ये आंतरराष्ट्रीय भूराजकीय परिस्थितीमुळे व्यापार आणि बाजारातील गुंतवणुकीमध्ये व्यत्यय येत असल्याचं सुद्धा म्हटलं. उद्योजक आणि रिपब्लिकन पार्टीचे नेते विवेक रामास्वामी यांनी ओहियोच्या गव्हर्नर पदाच्या शर्यतीत भाग घेतला. अमेरिकेचा डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी मधून राजीनामा दिल्यानंतर रामास्वामी यांनी ही घोषणा केली. तर ओहियोचा गव्हर्नर म्हणून स्वतःच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा करताना त्यांना गर्व वाटत असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलं. तर रामास्वामी यांच्या एंट्रीमुळे ओहायोच्या गव्हर्नर पदाची शर्यत ही रंजक ठरली. ओहियो अटॉर्नी जनरल डेव योस्ट यांनीही गव्हर्नर पदाच्या उमेदवारीसाठी दावा केला. भारतीय अमेरिकन उद्योजक आणि आता राजकारणी विवेक रामास्वामी ओहायोच्या गव्हर्नर पदाच्या शर्यतीत आहेत. ट्रम्प आणि मर्क्स यांनी त्यांचं समर्थन सुद्धा केलं. जर ते निवडणूक जिंकले तर ते तिसरे भारतीय म्हणून इतिहास घडवणार आहेत. भारतीय वंशाचे उद्योजक आणि ट्रम्प यांचे कट्टर समर्थक विवेक रामास्वामी यांनी ओहायोच्या गव्हर्नर पदासाठी आपली उमेदवारी जाहीर केली. तर ते विजयी झाले तर ते अमेरिकेतील तिसरे भारतीय वंशाचे गव्हर्नर होते. यापूर्वी बॉबी जिंदाल आणि निक्की हेली यांनी गव्हर्नर म्हणून काम पाहिलं. ॲपलच्या शेअर होल्डर्सने टेक्नॉलॉजी ट्रेंडसेटर दबाव आणण्याचा प्रयत्न फेटाळून लावलाय. तर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये वैविध्य आणण्यासाठी डिझाईन केलेल्या कॉर्पोरेट कार्यक्रमांना चालना देण्याचा प्रयत्न फेटाळून लावलाय. नॅशनल सेंटर फॉर पब्लिक पॉलिसी रिसर्च या स्वयंघोषित कन्झर्वेटिव्ह थिंक टँकनं प्रस्ताव तयार केलाय. यात ॲपलला ट्रम्प प्रशासनाच्या चौकटीत सध्या विविधता, समता आणि समावेशक उपक्रमांपासून माघार घेणाऱ्या हाय प्रोफाईल कंपन्यांचं अनुसरण करण्याचं आवाहन करण्यात आलं. चिलीमध्ये वीज पुरवठा खंडित झाल्यानं व्यवसाय ठप्प झाले. वीज पुरवठा खंडित झाल्यानं याचा परिणाम उत्तरेकडील अरिकापासून दक्षिण भागातील लागोसपर्यंत झालाय. परिणामी हजारो प्रवासी भूमिगत मेट्रो स्थानकात अडकून पडले. तर सॅन्टियागो मेट्रो ही रोज 2.3 दशलक्ष प्रवाशांना सेवा पुरवते आणि यामुळे मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गैरसोय झाली. आपत्ती व्यवस्थापन संस्थेच्या माहितीनुसार देशातील 90% लोकसंख्या विजेपासून वंचित आहे आणि यामुळे संपूर्ण देशात गोंधळ उडाला.
कोकेनच्या पाकिटांची तस्करी करणाऱ्या व्यक्तीला कोलंबिया पोलिसांनी पकडले। एका टोपीखाली लपवून ठेवलेल्या कोकेनच्या अनेक पिशव्या तस्करीचा प्रयत्न करताना ही कारवाई करण्यात आली। आरोपी आम्स्टरडॅमला जाणाऱ्या विमानामध्ये चढण्याच्या तयारीत असताना त्याला पकडण्यात आले। यावेळी 220 ग्रॅम कोकेन लहान पिशव्यांमध्ये पॅक केलं होतं, तर युरोपियन बाजारात या ड्रग्सची किंमत अंदाजे 10,000 युरो असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे। म्यानमारमधील अंतर्गत संघर्षामुळे भारत म्यानमार थायलंड त्रिपक्षीय महामार्ग प्रकल्प रखडलेला आहे, असं वक्तव्य भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी केले। हा महामार्ग भारताला आग्नेय आशियाशी जोडेल आणि व्यापार, आरोग्य, शिक्षण आणि पर्यटनाला चालना देईल, असंही ते म्हणाले। गुवाहाटी इथं ॲडव्हान्टेज आसाम समिटमध्ये परराष्ट्र मंत्री एस जयशंकर उपस्थित होते। भारताच्या शेजारी प्रथम धोरणांतर्गत भारत म्यानमार थायलंड त्रिपक्षीय महामार्ग हा महत्त्वाचा आहे, असंही ते म्हणाले। महाशिवरात्रीच्या निमित्तानं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि ईशा फाउंडेशनचे सद्गुरू यांनी तमिळनाडूच्या कोइंबतूर येथील ईशा योग केंद्रात पूजा केली। प्रसिद्ध संगीतकार जोडी अजय अतुल, प्रख्यात गुजराती लोकगायक मुक्तिदान गढवी, लोकप्रिय रॅपर पॅराडॉक्स आणि कॅस्मे 21 वर्षीय दृष्टिहीन संगीतकार या कार्यक्रमामध्ये सादरीकरण करणार आहेत। रात्री पुणेरी ढोल, पंजाबी ढोल आणि तामिळनाडू ढोल वादकांसह बहुप्रादेशिक ढोल वादक साऊंड्स ऑफ ईशा आणि ईशा संस्कृती यांच्याकडून सादरीकरण केलं जाईल। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाशिवरात्रीच्या पवित्र सणानिमित्त सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या। भगवान भोलेनाथ यांना समर्पित महाशिवरात्रीच्या पवित्र सणानिमित्त सर्व नागरिकांना अनंत आशीर्वाद। हा दिव्य प्रसंग तुम्हा सर्वांना सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य देवो आणि विकसित भारताचा संकल्प दृढ करेल, हीच माझी इच्छा आहे। हर हर महादेव, अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलेलं आहे आणि सोबतच शुभेच्छा दिल्या। पोलंड या देशातील युवा शिष्टमंडळानं कोल्हापुरातल्या शिवाजी विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांसोबत लावणी नृत्याचा आनंद घेतल्याचं पाहायला मिळालं। पोलंड या देशाचं युवा शिष्टमंडळ सध्या भारताच्या शैक्षणिक सांस्कृतिक दौऱ्यावर आहे। वाळिवडेसह कोल्हापूर परिसरातही पोलंडच्या राजशिष्टाचार अधिकाऱ्यांसह नागरिक येत असतात। यंदाही 21 युवक युवतींचं शिष्टमंडळ कोल्हापूरमध्ये आलं होतं। यावेळी शिवाजी विद्यापीठासही त्यांनी भेट दिली। विद्यापीठामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीनं काही सांस्कृतिक कार्यक्रमांचं सादरीकरणही करण्यात आलं। सुरत शहरामध्ये 24 तासात दुसऱ्यांदा आग लागलेली आहे। 4 मजली कापड बाजारात बुधवारी सकाळी 24 तासांपेक्षा कमी कालावधीमध्ये दुसऱ्यांदा भीषण आग लागली। इमारतीमध्ये असलेल्या 800हून अधिक दुकानांपैकी अनेकांचं नुकसान झालं असलं तरी अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये, असं अग्निशमन दल विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय। आणि याआधी मंगळवारी दुपारी इमारतीच्या तळघरात कापडाचा साठा ठेवलेल्या ठिकाणी आग लागली होती, त्यामुळे एका कामगाराचा श्वास गुदमरून मृत्यू झाला होता। काही तासांनंतर ती आग आटोक्यात आणण्यात आली। आगीचं नेमकं कारण शोधलं जात असलं तरी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातो। केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई आता 10वी बोर्डाच्या परीक्षेबाबत एक नवीन धोरण लागू करण्याच्या तयारीत आहे। या नवीन धोरणानुसार 10वीच्या विद्यार्थ्यांची आता वर्षातून 2 वेळा परीक्षा होणार आहे। या संदर्भातील मसुदा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं तयार केला आहे। दरम्यान वर्षातून 2 वेळा बोर्ड परीक्षा घेण्याचं हे नवीन धोरण 2026-27 या शैक्षणिक वर्षापासून लागू करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय बीज सहकारी समिती लिमिटेडची आढावा बैठक पार पडली। या बैठकीमध्ये पारंपरिक बियाण्यांसंदर्भात आढावा घेण्यात आला। पारंपरिक बियाण्यांचं संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करणार असं आश्वासन अमित शहा यांनी दिलं। तर देशाच्या विविध भागातील काही निवडक पारंपरिक बियाण्यांचं सेंद्रिय उत्पादन आणि खरीप 2025 हंगामापासून बाजारात ते बियाणं मोठ्या प्रमाणात उपलब्ध करण्याच्या सूचना या बैठकीमध्ये देण्यात आल्या। पंजाब सरकारनं सीबीएसई भाषेतील सर्व शाळांमध्ये पंजाबी अनिवार्य विषय म्हणून अनिवार्य केला। दरम्यान पंजाबमधील अनेक राजकीय नेत्यांनी सीबीएसईच्या वर्षातून 2दा होणाऱ्या बोर्ड परीक्षेच्या प्रारूपातून पंजाबी काढून टाकल्याबद्दल चिंता व्यक्त केल्यानंतर बोर्डानं स्पष्टीकरण जारी केलं। सीबीएसईनं पुष्टी केली की पुढील वर्षी या योजनेच्या सुधारित मसुद्यात पंजाबी समाविष्ट केलं जाणार असल्याचं बोर्डानं यावेळी म्हटलं। लखनौ पोलिसांनी नवजात बालकांची तस्करी करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केलाय। तर पोलिसांनी 3 महिलांसह 6 जणांना अटक केली।
तसंच आरोपींनी जोडप्याला विकलेली 2.5 महिन्यांची मुलगी देखील जप्त करण्यात आली। ही टोळी मुलाला 5 लाखांना आणि मुलीला 3 लाखांना विकत असे। तर या टोळीचं उत्तर प्रदेशसह दिल्लीतील अनेक जिल्ह्यांमध्ये नेटवर्क पसरलेलं आहे। तर पोलीस टोळीनं आतापर्यंत किती मुलं खरेदी केली आणि विकली याचा सुद्धा तपास पोलिसांकडून केला जातो। पठाणकोटमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर बीएसएफ जवानांनी एका घुसखोराला ठार मारले। बीएसएफ जवानांना बीओपी ताश पाटण इथं सीमा ओलांडताना एक घुसखोर दिसला। संशयास्पद हालचाल पाहून सैनिकांनी त्याला आवाहन केलं, पण त्यानं लक्ष दिलं नाही आणि पुढे जात राहिला। त्यामुळे धोका ओळखून बीएसएफ जवानांनी घुसखोराला ठार मारलं। घुसखोराची ओळख आणि हेतू शोधला जातोय। सतर्क बीएसएफ जवानांनी घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला। दरम्यान विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे सीमा सुरक्षा दल मेघालयनं आंतरराष्ट्रीय सीमा बेकायदेशीरपणे ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या अनेक व्यक्तींना अटक सुद्धा केली। हिमालयीन प्रदेशातील केदारनाथ धाम मंदिराचे दरवाजे हिवाळ्यात सुमारे 6 महिने बंद राहिल्यानंतर भाविकांसाठी पुन्हा एकदा उघडले जाणार आहेत। त्याची तारीख सुद्धा आता जाहीर करण्यात आली। यासोबतच बद्रीनाथ धामचे दरवाजे सुद्धा उघडण्याची तारीख जाहीर करण्यात आली। केदारनाथ मंदिराचे दरवाजे 2 मे रोजी उघडतील, तर बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे हे 4 मे रोजी उघडतील। महाशिवरात्रीच्या पवित्र सणाला बाबा केदार यांचं हिवाळी आसन असलेल्या उखीमठ इथं ओंकारेश्वर मंदिरात पारंपरिक प्रार्थना केल्यानंतर धार्मिक गुरु आणि वेद पाठींनी पंचांग मोजले आणि केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडण्याचा शुभ मुहूर्त हा शोधून काढला। हर्षा रिछारिया महाकुंभ सुरू झाल्यापासूनच तिच्या सुंदर दिसण्यामुळे चर्चेत होती। सध्याच्या घडीला हर्षा चर्चेत आली आहे तिनं दिलेल्या आत्महत्येच्या धमकीमुळे। हर्षानं सोशल मीडिया इंस्टाग्राम या माध्यमावर एक व्हिडिओ टाकून तिनं आत्महत्या करणार असल्याचं म्हटलंय। हर्षानं तिचे व्हिडिओ एआयच्या माध्यमातून एडिट करून तिला बदनाम करत असल्याचं सोशल मीडियावर म्हटलंय। परंतु देवानं मला जेवढी ताकद दिली तोपर्यंत मी सर्व सहन करेन असंही यावर हर्षानं म्हटलंय। परंतु यापुढे त्रास सहन न झाल्यास मात्र ज्यांनी त्रास दिला त्यांचं नाव लिहून आत्महत्या करणार असल्याचं तिनं सोशल मीडियाच्या या व्हिडिओमध्ये म्हटलं। IIT मद्रासनं भारतातील पहिला हायपरलूप टेस्ट ट्रॅक विकसित केलाय। रेल्वे प्रशासनाच्या मदतीने 422 मीटर लांब ट्रॅकची निर्मिती करण्यात आली। या हायपरलूप प्रणालीद्वारे कमी दाबाच्या नळ्यांमधून 1000 किलोमीटरपेक्षा जास्त वेगानं प्रवाशांची वाहतूक करण्याची कल्पना आहे। हायपरलूप ही लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी डिझाईन केलेली हाय स्पीड ट्रॅव्हल सिस्टीम आहे। यात व्हॅक्यूम ट्यूबमधून जाणाऱ्या विशेष कॅप्सूलचा वापर केला जातो। हा प्रकल्प अधिक विकसित करण्यासाठी IIT मद्रासला 8 करोड रुपयांचं अनुदान दिलं जाणार आहे, अशी माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली। बिहार विधानसभा निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्री नितीश कुमार सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार केलाय। यावेळी 7 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। या अगोदर मंत्रिमंडळ विस्तारासाठी उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली। तर येत्या वर्षाअखेरीस बिहारची विधानसभा निवडणूक होणार आहे।